समोर उभा आहे. आणि त्यामुळे तो म्हणतो मी त्या पात्रतेचा नाही. आणि वचन असं सांगतं की तो येशूबद्दल म्हणतो की त्याचे वाहन म्हणजे बुट याचे लेस सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे बाप्तिस्मा करण्याचं धर्माचरण होऊ दे. प्रेज द लॉर्ड. बघा, येशू ख्रिस्त हा मनुष्य होता आणि मनुष्याने काय करावं त्याची अपेक्षा आहे, तर त्याची अपेक्षा ही आहे की प्रत्येक मनुष्य हा देवाचा प्रिय आहे आणि त्याच्या हातून धर्माचरण होणं, धर्माच्या सर्व गोष्टी होणं योग्यतेचं आहे, योग्य आहे. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा बाप्तिस्मा घेण्याकरता पाण्यात बुडवला जातो, इथे आहे बुडून बाप्तिस्मा, बुडून बाप्तिस्मा यार्देन नदीमध्ये आहे. आणि तेव्हा तो बघतो की आकाश उघडलेलं आहे आणि परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरून येत आहे. कोणासारखं उतरून येत आहे? कोण उतरून येत आहे? परमेश्वराचा आत्मा. आणि इथे अनेक जण म्हणतात की, तुम्ही म्हणतात की त्रैक्य कुठे, त्रैक्य कुठे? ते इथे आम्हाला त्रैक्य दिसतं. इथे आम्हाला दिसतं की देवाचा पुत्र आहे आणि देवाचा आत्मा देखील आहे. आणि देव पिता काय म्हणतो? तेव्हा आकाशातून वाणी झाली की हा माझा पुत्र आहे, हा मला परमप्रिय आहे, याच्या विषयी मी संतुष्ट आहे. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, तिघांची उपस्थिती या बाप्तिस्म्याच्या वेळेस होती. आणि त्यामुळे जेव्हा ख्रिस्ती समाजामध्ये आम्ही बाप्तिस्मा देतो तेव्हा याच गोष्टीचा उल्लेख केला जातो की देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्यामध्ये मी तुझा बाप्तिस्मा करत आहे. आणि त्यानंतर घडतं काय, जे पवित्र या वचनामध्ये आम्हाला दिसतं की तिथे असं घडलं की आत्मा त्याच्यावर उतरून आलेला आहे. ही बाब देखील इथे महत्वाची आहे की जेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपलं जुनं ते सर्व काही बदलून जातं. एक नवीन आपल्याला देह, एक नवीन विचार आपल्याला प्राप्त होता. कारण की बाप्तिस्मा, बुडवण्याचा बाप्तिस्मा आपल्याला हे दाखवतं की आपण जुन्या शरीरासाठी, दैहिकतेसाठी मरण पावलेलं आहे. आता तुम्हाला आणि मला नवीन शरीर प्राप्त झालेलं आहे. आता हे नवीन शरीर आम्ही येशूच्या आणि देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणायचं आहे. आणि त्याबरोबरच आम्ही जरी शारीरिक असलो तरी देखील आम्हाला चालण्याकरता आम्ही कमी आहोत, दुबळे आहोत, त्याकरता आम्हाला पवित्र आत्मा देखील प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ह्या पवित्र आत्म्याच्या आगमनानंतरचं जे जीवन आहे ते बदललेलं जीवन आहे. आणि अनेक जण म्हणतात की अन्य भाषा आम्हाला बोलायला येतात तेव्हाच आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे असं आम्हाला समजतो. तर निश्चितच या बाबीचं लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा आपला नवीन जन्म होतो, इथे आपल्याला नवीन जन्म आहे, लक्षात ठेवा. हा जन्म जो आहे तो नवीन जन्माच्या बरोबरच पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही आणि मी काय केला जातो? चालवले जातो. आणि त्यामुळे पवित्र आत्मा जसा येशूवर येऊन स्थिरावा त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्यावर देखील स्थिरावतो. आणि त्यामुळे आपल्याला आता एक बदललेलं व्यक्तिमत्व दिसायला पाहिजे. कारण की आपल्याला अनेकदा दिसतं की बाप्तिस्मा झाल्यानंतर पण लोकांमध्ये नवीन जन्म झाला असं म्हणण्यानंतर देखील लोकांमध्ये बदलच दिसत नाही. लोक म्हणतात अरे तू पहिलेच होता. या शारीरिकरित्या जरी आमचा काही बदल दिसत नाही तरी देखील तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये आणि विशेष करून तुमच्या धर्माचरणामध्ये बदल हा दिसायलाच पाहिजे. म्हणजेच तुम्ही खऱ्या अर्थाने बाप्तिस्मा पावलेले परंतु आत्म्याने चालवणारे ख्रिस्ती बनतात. प्रेज द लॉर्ड. कारण की देव म्हणतो मी तुम्हाला एकटं सोडणार नाही आणि तुम्ही वाट बघा. येस, आज हा मुलगा किंवा ही मुलगी तरुण्यापर्यंत येऊपर्यंत अनेक वर्ष वाट बघते आणि जेव्हा तिचं वय पूर्ण होतं तेव्हा तिला बाप्तिस्मा दिला जातो. शिष्यानं तो म्हणतो तुम्ही यरुशलेम मध्ये वाट बघा. आणि तेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा आपल्याला दिसतं पेंटिकॉस्टच्या दिवशी आत्मा उतरला आणि तो त्यांच्यावर स्थिरावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी येशू ख्रिस्त आम्हाला हे शिकवतो, ओजस बाप्तिस्मा. आणि त्यामुळे आज आपण जेव्हा त्या बाप्तिस्माकडे जातो त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये एक मोठा बदल झालेला दिसून येत आहे. आणि त्यामुळे तो आता जेव्हा योहान कृषुवर्तमान 2 अध्यायामध्ये तो येणे प्रकारे म्हणतो, योहान अध्याय 2 यामध्ये आपण जाऊया आणि तिथे काय म्हणतो येशू ख्रिस्त. 2 अध्याय योहान आणि त्यामध्ये 24 आणि 25 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मग येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे
त्याला त्यांच्यावर भरोसा नव्हता. परंतु 23 वचन परत एकदा वाचा, का भरोसा नव्हता? यस, चिन्ह, चमत्कार यामुळे अनेकांनी येशूवर विश्वास ठेवला. चिन्ह आणि चमत्कार हे बघून अनेकांनी येशूवर विश्वास ठेवला. आणि पुढे असं येशू म्हणतो की तरी देखील त्या सर्वांना येशू ओळखत होता. आणि ही प्रियानो, या दिवसामध्ये आम्हाला ही बाब प्रकर्षाने जाणवते की लोक चिन्ह चमत्कारासाठी येशूच्या जवळ येतात. त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने काहीच बदल होत नाही. ते म्हणतात आम्हाला धन द्या, आम्हाला पैसा द्या, आम्हाला नोकरी द्या, आमच्या घरात शांती द्या, आम्हाला आरोग्य द्या, आमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. परंतु देवाची इच्छा काय आहे, देवाची योजना काय, ह्याच्याकडे पूर्णपणे ते दुर्लक्ष करतात. आणि येशू त्या सर्वांना ओळखून आहे, कारण की त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की येशू पासून मला चांगलं चांगलं काही मिळावं. परंतु योबाप्रमाणे कोणी देखील म्हणत नाही की देवापासून चांगलंच घ्यावं, वाईट घेऊ नाही. काय हो प्रियांनो, हे ज्या वाईट गोष्टी आहे, जे आपण वाईट म्हणतो, ते आमच्या घडवण्यासाठी आणि आम्हाला स्थिरावण्यासाठी, आम्हाला विश्वासात वाढवण्यासाठी देवाची गरज आहे. ते तुमच्यापर्यंत येत आहे. परंतु येशू त्या सर्वांना ओळखून होता, कारण की ते चिन्हाच्या मागे होते. पुढे वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, त्याचा त्या लोकांवर भरोसा नव्हता. पुढे यस, मनुष्याविषयी की मी मनुष्य आहे, मी देव आहे, या सर्व गोष्टीबद्दल कोणाची साक्षीची गरज नव्हती. की तुम्ही म्हणावं किंवा चमत्कार घडला तरच येशू आहे, आमचं चांगलं झालं तर येशू आहे, आमचं भलं झालं तरच येशू आहे, नुकसान झालं तर कोण येशू आम्ही ओळखत नाही, कशाचा देव आहे हे आम्हाला माहित नाही, असं म्हणून आम्ही मंदिराला येत नाही, देवाचं वचन वाचत नाही, त्याला नाकारतो. फायदा झाला तर आम्हाला खुशी वाटते. आणि या सर्व गोष्टीबद्दल येशू इथे स्पष्ट लिहितो की कारण मनुष्य काय आहे तो चांगल्याने ओळखून होता. हो प्रियांनो, आज परत एक बार मी परत ह्याच गोष्टीकडे नेतो की जेव्हा तुमचा बाप्तिस्मा होतो, जेव्हा तुम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा होतो, तेव्हा तुम्ही मनुष्याला, जगाला ओळखू लागतात. प्रेज द लॉर्ड. जरी जग तुम्हाला ओळखू शकत नाही, जग तुम्हाला निश्चितच प्रमाणे तुम्हामध्ये काय घडत आहे किंवा तुम्ही काय करत आहे याबद्दल, परंतु तुम्ही देवाच्या त्या सामर्थ्यामुळे जगाला ओळखू लागतात की कोण स्वार्थी आहे, कोण लबाड आहे, कोण चांगला आहे, कोण विश्वासू आहे, कोण निश्चितच रित्या चुकीचे शिक्षण देत. आणि यासाठी देवाने तुम्हाला आत्मा दिलेला आहे आणि यासाठी या आत्म्याची अतिशय गरज आहे या दिवसामध्ये. हे प्रत्येकाला येशू ख्रिस्त देखील सांगतो, कारण की येशू ख्रिस्तामध्ये काही गोष्टीची बदल त्या दिवसापासून झालेला होता. आता येशू ख्रिस्ताचे जे नैसर्गिक डोळे होते, जे तुम्हाला आणि मला प्रत्येक जगामध्ये प्रत्येकाला 2 डोळे दिलेले, त्या डोळ्याच्या द्वारे आम्ही जग बघतो. परंतु हे डोळ्यांपेक्षा पण एक आत्मिक डोळे देवाने दिलेले. आपण चित्रामध्ये बघतोय की सी इन द स्पिरिट, म्हणजे एक आत्मिक डोळे तुम्हाला आणि मला प्राप्त झालेले. ते डोळे तुमचे आणि माझे जसं येशूचे त्या समय उघडले होते, त्या समय ते उघडले जाणार आहे. आणि त्यामुळे आता येशूने डोळे पण उघडले आणि त्याचे कान देखील उघडलेले. आताच आपण बघितलं की येशूला कळालं की हे लोक कसे आहे ना, आताच वाचलं, ते कसे लबाड आहे येशूला कळालेलं आहे, ते कशाच्या मागे हे देखील येशूला कळाले. त्यामुळे हे त्याला आता कळू लागलेलं आहे. तो ऐकतो, परंतु त्याला माहित आहे की हे व्यक्ती कशा प्रकारचे लोक आहे, स्वार्थी आहे, ढोंगी आहे. ते मला देवाचा पुत्र म्हणून जरी मुखातून म्हणत असले, परंतु हृदय आज देखील स्वार्थाने गुंडाळले गेलेले आहे. आणि आज या जगामध्ये बोलावलेले बहुत आहे, परंतु निवडलेले थोडकेच आहे. या स्त्रियांना खूप जण गर्दी करतात, खूप जण बोलावलेले असतात, परंतु जेव्हा ती वेळ येणार आहे, निवडलेलेच लोक, थोडकेच लोक, निवडलेले लोक ते अंतराळात जाणार आहे. कारण की इतरांनी काय गोष्टीला महत्व दिलं, जगातल्या गोष्टीला महत्व दिलं. कारण की त्यांचा जरी नवीन जन्म ते म्हणत आहे, जरी ते म्हणतात की आमचा बाप्तिस्मा झालेला आहे, परंतु त्यांचे डोळे, त्यांचे कान अद्याप उघडलेले
नाही. आणि यासाठी या दिवसामध्ये या विषयाला आपण गांभीर्याने घेणं अतिशय गरजेचं आहे. जे ऑनलाईन आमच्यामध्ये त्यांनी देखील शेवटपर्यंत जॉईन राहावं, कारण की हा विषय जो आहे तो अनेक संदेश तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आणि त्याकडे आज आपण जात असताना प्रभू येशू ख्रिस्तानी नुसतं मनुष्यालाच ओळखणं नाही, तर सैतान व सैतानाची योजना देखील तो ओळखायला लागला. प्रेज द लॉर्ड. त्याने सैतानाला ओळखलं. सैतान त्याची परीक्षा घेत असताना येशू ख्रिस्ताने त्याची जी चाल होती, जे त्याचं फसवण्याचं ट्रॅप होतं, जे काही तो जाळ त्याच्यावर टाकू इच्छित होता, त्यापासून तो सहज बाहेर पडू शकला किंवा त्याला सहज तो घालवू शकला. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, जगातले लोक तर तुमच्या आणि माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारे बेस्ट आणि टाकतीलच. त्या समय तुमचे नेत्र उघडलेले जर आत्म्याच्या द्वारे आहे, तर तुम्ही तो ट्रॅप ओळखू शकतात. कारण की आता तुम्ही मनुष्यालाच नव्हे तर सैतानाच्या कुयोजनेला देखील ओळखू लागलेले असतात. आणि यासाठी प्रियांनो, हे नेत्र जे प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त झाले, हे केव्हा प्राप्त झाले? जेव्हा त्याच्यावर आत्मा उतरला. आता तो मनुष्याबरोबर आता काय, देव पण त्याच्यामध्ये उतरून आलाय. त्याचं नाव काय? देव जो आत्मा. त्याचप्रमाणे बाप्तिस्म्याच्या समय तोच आत्मा जो 2000 वर्षापूर्वी येशूवर उतरला होता, तोच आत्मा तुमच्या आणि आमच्यावर देखील उतरतो. प्रेज द लॉर्ड. 2000 वर्षापूर्वी येशूवर काही वेगळा सुपर आत्मा उतरला आणि आमच्यामध्ये काय खालच्या दर्जाचा आत्मा उतरला असं आहे का? आत्मा एकच आहे. तो येशू ख्रिस्त म्हणतो की मी जातो खरा, परंतु तुम्हाला एकटं सोडणे आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त. तोच आत्मा तुमच्या आणि माझ्या. मग येशूसाठी तो वेगळं कार्य करतो आणि आमच्यासाठी काहीतरी वेगळं काम करत कधीच नाही. परंतु येशू ज्या प्रकारे आज्ञामध्ये चालत होता, त्याला माहित होतं की देवाची योजना माझ्यासाठी काय आहे. ती योजना आणि आज्ञा पालन जर तुम्ही आणि मी केलं, तर येशू म्हणतो माझ्यापेक्षा पण महान कृत्य माझे दास करणारे येणार दिसतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आपण विश्वासात कमी पडतो, आपल्याला ज्ञान नाही आणि ज्ञानामुळे अभाव आहे. आमच्या लोकांचा नाश होत आहे. आमच्या लोकांचा नाश होतोय, समाजाचा नाश होतोय, विश्वासणारे मागे पडते. आणि त्यामुळेच ही संदेश मालिका मी तुमच्या समोर सादर करते. आणि ही बाब तुम्ही आणि मी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. परंतु हे मिळवण्यासाठी, ह्या प्राप्त होण्यासाठी येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, तर आपण 1 पेत्र 2 अध्याय 21व्या वचनामध्ये पेत्र ज्याने येशूला जवळून बघितलेलं आहे आणि देवाच्या आत्म्याच्या द्वारे त्याने लेखन केलेलं आहे. 1 पेत्र 2:21 मध्ये काय म्हणतो बघा पेत्र. कारण की ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगले आणि तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे. पुढे त्याने तुम्हासाठी कित्ता झालून गेलेला आहे की आम्हाला ख्रिस्तानुरूप चालायचं आहे. जर ख्रिस्तानुरूप आम्ही चाललो, तर ख्रिस्ताने या जगात मानव म्हणून जे काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे. आणि याकरता फिलिपिकर पत्र 2 अध्याय 6 आणि 7 मध्ये निश्चितच प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल संत पौल असा म्हणतो की ते देवाच्या स्वरूपाचा असून देखील देवाच्या बरोबरीचे त्याने लाभ मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. म्हणजे मनुष्याचा प्रतिरूपाचा असूनही त्यांनी दासाचे स्वरूप धारण केले. ही त्याची नम्रता चित्रवृत्ती आहे. आणि यासाठी तुम्हाला आणि मला काहीतरी प्राप्त झालं की ही चित्रवृत्ती जी नम्रतेची ती हालून जाते. अनेक लोकांना खूप चांगली प्रार्थना येतं, ते अन्यान्य भाषाने प्रार्थना करतात, त्यांना आरोग्याचं दान प्राप्त होतं, त्यांना निश्चित दृष्टांताचे दान प्राप्त होतं आणि ती नम्रता ते गमवून बसतात आणि ते स्वतःला श्रेष्ठ समजू लागतात. का तुम्ही श्रेष्ठ? हे तुमचं कर्तृत्व नाही, तर देवाची कृपा आहे, ज्याला कृपादान म्हणतो, ते तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि ते दया देवाने तुमच्यावर केलेली. त्यामुळे तुमच्या श्रेष्ठत्वामुळे ते प्राप्त झालेलं नाही. आणि यामुळे येशूने ती नम्रता चित्तवृत्ती धारण केली आणि शेवटपर्यंत तो नम्रच राहिला. आणि तो देवाचा पुत्र असून त्यांनी स्वतःला काय म्हटलेलं आहे? दासाचं स्वरूप त्याने धारण केलेलं. हो प्रियांनो, जर दास काय करतो? दास काय करतो? सेवा करतो. दास काय करतो? बोला खरं. दास काय करतो? सेवा करतो. आणि आम्ही सेवा करून घेणारे बनून जातो.
की नाही आमची सेवा करा, आम्हाला नमस्ते करा, आम्हाला गुड मॉर्निंग करा, आमचं कौतुक करा, ही वृत्ती तुमच्या आणि माझ्यामध्ये येते. येशू शेवटपर्यंत दास स्वरूपाचा राहिला आणि परिणाम हा झाला की त्याला देवाने अतिउच्च केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. या सर्व नावाहून उच्च नाव, सर्व नावाहून श्रेष्ठ नाव त्याला देण्यात आलेलं आहे. का? की शेवटपर्यंत नुसतं काही दिवस नाही, नुसतं 40 दिवसापुरतं नाही, किंवा काही दुःख प्रॉब्लेम आले तर आम्ही एकदम लीन नम्र होतो आणि जसं प्रॉब्लेम गेला की परत आपले फणा आपण बाहेर काढतो आणि आम्ही म्हणतो हम क्या है देखो. आणि अशा प्रकारे येशू शेवटपर्यंत नम्र झाला. त्यामुळे त्याला कार्य पूर्ण केल्यानंतर देवाने अतिउच्च केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा. हे कृपादान जे आहे, हे ज्या संदर्भात आताच आपण अभ्यास करत आहोत, ते मिळाल्यानंतर आम्ही श्रेष्ठ आहोत असं म्हणतं कामा नये. तर लीन आणि नम्रतेने त्याचा स्वीकार करा आणि देवाच्या गौरवासाठी त्याला खर्च करा. ही बाब तुम्हाला आणि मला जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आज आपण देवाच्या जवळ येत असताना ही बाब लक्षात ठेवा की देव तुमच्या आणि माझ्या देहिक डोळ्याबरोबर आत्मिक डोळे देखील उघडू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला 2 नेत्र आहे. ओजस पुढे चित्र घे. आपल्याला 2 नेत्र आहे. आपल्याला देहिक नेत्र पण आहे आणि आत्मिक नेत्र पण. कारण की देहिक नेत्र आणि आत्मिक नेत्र याकडे जेव्हा आपण दृष्टी लावतो, हर्ष ते 3 नेत्र बघ, 3 लाईन मध्ये, त्या नेत्रांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला एक गोष्टीचं जाणीव होतं की हे कोणाला आत्मिक नेत्र प्राप्त होतो? जो आत्म्यात चालतो, है ना. स्वाभाविकच आहे. आत्मिक नेत्र कोणाला प्राप्त होतात? जो आत्म्यामध्ये चालतो. परंतु तुम्हाला आणि मला जर आत्मिक नेत्र प्राप्त झाले नाही तर याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ हाच आहे की अद्याप देखील आपण देवाच्या वचनात आणि विशेष करून नव्या जीवनामध्ये मुळावलेलेच नाही. आणि यामुळे आम्हाला ती गोष्ट दिसत नाही. आपण सूर्याकडे बघू शकतो का? नाही बघू शकतो. आपण सूर्याकडे बघू शकत नाही. ते 3 आपल्याला दिसत आहे की पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्याला दिसत आहे की ब्लॅक दिसतोय. ब्लॅक जेव्हा आपण जन्मतो तेव्हा आपण नुसते आत्मिक नेत्र घेऊन चालतो. हर्ष त्याला मोठं कर, फुल स्क्रीन कर. आपण जेव्हा जन्मतो तेव्हा लहान आणि बाप्तिस्मापर्यंत आपल्याला कशा भाग मिळतो? ब्लॅक भाग आहे. ब्लॅक भाग म्हणजे कसं आहे की आपल्याला नुसते कोणते नेत्र आहे? देहिक नेत्र आहे. ते देहिक नेत्र एक लिमिट पर्यंत पाहतो. परंतु जेव्हा आपण देवामध्ये उंचावतो, देवामध्ये बाप्तिस्मा घेतो, जेव्हा आपल्याला नवीन जन्म प्राप्त होतो, तर आपले आत्मिक नेत्र पूर्ण होतात. म्हणजे इथे आपल्याला काय दिसतं की ते नेत्र जे आहे ते आता आत्मिक नेत्र उघडायला प्रारंभ होतो. आत्मिक नेत्र उघडतात. लहान लेकरू आपण जेव्हा जन्मतो आपण बघितलं तर तो काय करतो? त्याचे नेत्र पूर्ण बघू शकत नाही, तर असे किलकिले डोळे करतो. लहान आपण प्राण्यांना बघा, कुत्रे, मांजरी, ह्यांचे डोळे उघडायला काही दिवस चालतात. ते जन्मतात, सगळीकडे फिरतात, परंतु त्यांचे लगेच डोळे उघडत नाही. मनुष्याचे डोळे असतात परंतु ते पूर्णपणे आरंभी उघडणार नाही. हळूहळू ते काय होतात? उघडायला आरंभ होतात. आणि जेव्हा 3ऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं, जेव्हा येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा आणि त्याच्या बलिदानाचा जेव्हा चित्रवृत्तीचा नम्रतेचा अनुभव मिळतो आणि आम्ही प्रार्थनेमध्ये विश्वासामध्ये वाढतो, ते नेत्र आणखीन ब्राईट होऊन जातात. आणखीन आम्हाला क्लिअर दिसायला लागतं, आणखीन आम्हाला स्पष्ट दिसायला लागतं. आणि त्यामुळे या टप्प्यांमध्ये आम्हाला वाटचाल करायची आहे. आपल्याला ही वाटचाल करायची आणि ही गरजेची आहे. आपल्याला दिसतं की मोशे देखील म्हणतो की परमेश्वर मला नेत्र तू दिलेले, परंतु मला या नेत्रांनी तुला बघायचं आहे ना, बघायची इच्छा आहे. आणि परमेश्वर म्हणतो की तू देहिक आहे, देहिक नेत्र देवाला बघू शकत नाही. मग आपण देवाला बघू शकलो नाही आयुष्यभर, तर मग आपण त्या न दिसणाऱ्या देवाची सेवा कसं करणार? परंतु आम्ही म्हणतो की खरोखर आज मी देवाचं मनोहर रूप बघीन. प्रेज द लॉर्ड. मग मनोहर रूप ह्या नेत्रांनी दिसेल का? मी फार हे चित्र इथे दाखवू शकतो, परंतु निश्चित ते चित्र आहे, तो देव नाही. मनोहर रूप बघण्यासाठी आपल्याला काय लागेल? आत्मिक नेत्र. कारण की ह्या नेत्राने आपण ते बघू शकत
नाही. हरणी जसे पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसे माझा जीव देवा तुझ्यासाठी लुलपते. मी केवळ त्याच्या मंदिरी जाऊन त्याचे दर्शन घेईन. प्रेज द लॉर्ड. यस, जे भुकेले आहेत त्यांना दर्शन देतो तो. दासीचे डोळे आपल्या धनिनीकडे, जसे दासाचे डोळे आपल्या धन्याकडे असतात तसे हे देवा माझे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे. प्रेज द लॉर्ड. यस, हे डोळे, हे सगळे डोळे हे वचनामध्ये पुष्कळ जागेला लिहिले. त्यांचे डोळे उघडतात जे वचनामध्ये प्रार्थनेमध्ये मजबूतीने चालतात. आणि हे डोळे उघडायलाच पाहिजे. किती लोकांना आयुष्यामध्ये आंधळे बनून चालायला आवडेल का? नाही, मी आंधळा आहे, जाऊ द्या, मला जग खूप पापी आहे, जग खूप अयोग्य आहे, जगामध्ये सर्व चुकीचे भ्रष्टाचार चाललाय, व्यभिचार चाललाय, मला नको देवा डोळे, मी बंद करून राखतो, असं कोणी म्हणाल का? नाही. जे आपल्याला डोळे दिलेले आहे पण त्याचा डोळ्याचा वापर करणार. त्याचप्रमाणे जर आत्मिक डोळे देवाने तुम्हाला आणि मला देण्याची इच्छा दिलेली तर आपण का त्याने बघू नये? का ते डोळे बंद करून आपण राखतो किंवा त्या डोळ्याकडे दुर्लक्ष करतो? हे आपल्यासाठी निश्चितच दुःखाची बाब आहे आणि आत्मिकरित्या वृद्धी होत नाही याची देखील बाब आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज विजनरी आहे, दृष्टांत बघणारे, देवाला बघणारे, देवाच्या महान गोष्टी बघणारे नेत्र तुम्हाला आणि मला हवे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो. आणि त्याची आवड धरणं, त्याची इच्छा बाळगणं, त्याचे आणखी जास्त क्लिअरिटी वाढणं हे गरजेचं आहे. आताच आपण बघत वर लिहिलं, ओपन अवर स्पिरिच्युअल आईज. देवा माझे आत्मिक नेत्र उघड. प्रेज द लॉर्ड. मागावं लागणार. मागितलं जर योग्य प्रकारे मागत नाही त्यामुळे मिळत नाही. आज तुमची आणि माझी ही मागणी असेल की देवा मी जेव्हा मंदिरात येईन, जेव्हा तुझी प्रार्थना करेल तेव्हा तू मला भेट आणि तुझं दर्शन मला दे. प्रेज द लॉर्ड. मला आवाज ऐकू येतो, चांगली गोष्ट आहे. मला निश्चितच ह्या वचन निश्चितच माझ्या हृदयामध्ये कार्य करता. आता ह्या पुढे मला वाढायचं आहे आणि मला तुझे दर्शन, तुझे नेत्राचे, माझ्या ह्या नेत्राच्या द्वारे, आत्मिक नेत्राच्या द्वारे तुझे दर्शन घ्यावायचे आहे. आणि त्यामुळे आम्हाला प्रथम देवाचा आवाज ऐकणं गरजेचं आहे. आवाज ऐकणं गरजेचं आहे. आणि आवाज जेव्हा ऐकत येत नाही तोपर्यंत आपण बघणार नाही. लहान लेकरू असतो आपल्याला बघितलं, आणि लहान लेकरांना आपण किती आवाज दिला तर लगेच तो बघत नाही आपल्याकडे, कारण की आपण काय अनोळखी असतो. तर लेकर तसेच त्याची मम्मी आली किंवा ओळखीचं आलं, बेबी, लगेच तो बघायला लागतो. का? कारण की तो त्याला ओळखतो. त्याला ओळखत नाही, त्याचा आवाज देखील ओळखतो. प्रेज द लॉर्ड. हा, त्यांचा आवाज देखील तो ओळखतो. मारिया, मारिया, तू कोणाचा शोध घेत आहे? माझ्या प्रभूला कुठे ठेवलेला आहे हे मला माहित नाही. माळी दादा मला दाखवा माझ्या प्रभूला कुठे नेलेला आहे. तो म्हणतो रब. तो काय म्हणतो? मारिये. आणि लगेच ती ओळखते मारिया. डोळे उघडे होते ना तिचे? डोळे बंद होते का? नाही. परंतु त्याच्या डोळ्यामध्ये काय होते? अश्रू होते. त्यामुळे ते येशूला, पुनरुत्थित येशूला काय म्हणते? ती माळी, माळी म्हणते. आज देखील आपल्याकडे येशू येतो. येशू आपल्या मंदिरात येतो. येशू आपल्या जवळ असतो. येशू आपल्या घरामध्ये येतो. येशू आपल्या समस्येमध्ये उभा राहतो. परंतु आम्ही त्या शिष्यांसारखं म्हणतो भूत आहे, भूत आहे, भूत आहे, है ना? वादळ आणि वारामध्ये शिष्य काय म्हटले? भूत आहे. का? नेत्र नव्हते का त्यांना? परंतु समस्या आणि वादळामुळे येशूला भूत म्हणतात. इथे देखील मारिया अश्रूमध्ये, शोकामध्ये काय म्हणते? येशूला माळी म्हणते. हो, किती दिवस आम्ही येशूला ओळखणार नाही? आज येशू तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत असताना त्याची ही इच्छा आहे की तुमचे आत्मिक नेत्र उघडावे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या अद्भुत गोष्टी आहे ते मी तुम्हाला दाखवाव्या. प्रेज द लॉर्ड. येशूची ही इच्छा नाही आहे की तुम्ही गुप्त राहावं. येशूची ही इच्छा नाही की तुम्ही गाफील राहावं. येशूची ही इच्छा नाही की जगामध्ये जे काही घडत आहे त्याचं तुम्हाला काही माहित नाही. हो प्रियांनो, युद्धावर युद्ध होत आहे, राष्ट्रावर राष्ट्र होत आहे, सर्वत्र भ्रष्टाचार राबलेला आहे, महागाई वाढत आहे, लोकांचं जगणं कठीण आहे. हवामानकडे बघितलं तर ते सगळं काय बदलत आहे. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो, पावसामध्ये ऊन पडतं, काहीच काही कशाला काही वेद नाही. थंडी कधी वाढते तर ऊनच ऊन भरपूर पडत आहे. 50 पर्यंत डिग्री टेम्परेचर जाते. या सर्व गोष्टी देव काय दाखवत आहे आपण विचारायला पाहिजे. येशू म्हणतो मी तुला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे.
हे जेव्हा होईल तेव्हा तू आपले नेत्र वर आकाशाकडे लाव. प्रेज द लॉर्ड. कारण की तो माझा आगमनाचा समय झालेला आहे. त्या समय कोणाकोणाला येशू दिसेल हो मला सांगा? सगळ्यांना येशू दिसेल का येताना? रॅप्चरच्या काळामध्ये येशू जेव्हा सगळ्यांना घ्यायला येईल, सगळ्यांना येशू दिसेल का? कोणाला येशू दिसेल? कोणाला येशू दिसेल? कोणाला दिसेल? जे वाट बघत आहे. जे वाट बघत आहे त्यांना येशू दिसेल. आज मी लोकांना दिसत आहे का? नाही. ते वाट इकडे आलेच नाही मंदिरामध्ये, तर त्यांना येशू कुठून किंवा देव कुठून किंवा पाळक कुठून दिसणार? हो, जे वाट बघत आहे, जे प्रयत्न करत आहे, जे येशूसाठी बाहेर आलेले, जे घरातून बाहेर आलेले, जे मंदिरात बसलेले, त्यांना पाळक दिसत. परंतु जे घरी बसलेले आहे त्यांच्यासाठी तो मार्ग खुंटलेला आहे. हो येश प्रियांनो, आज जर तुम्ही येशूला बघत आहात, त्याची वाट बघत आहे, तर उद्या येशू तुम्हाला दिसेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हो, काही नाही, झोपा काढत आहे आरामशीर, घरी बसत आहे, मौज मजा करत आहे, तुम्हाला येशू कसा दिसणार? नाही दिसणार. येशू तुम्हाला दिसल केव्हा? न्यायाधीश म्हणून उभा राहील तो, आणि तुमच्या पापांचा झाडा तो घेईल, तेव्हा येशू दिसेल तुम्हाला. येशू त्यावेळेस तुम्हाला दिसणार आहे जेव्हा तुम्ही त्या न्यायसनाच्या जवळ उभं राहणार आहे, आणि येशू तुमच्या पापाचा झाडा घेऊन म्हणणार आहे, चला, माझी तुझी कधीच ओळख नव्हती, कारण की तूच मला ओळखत नव्हता. मी तर आलो, मी तर तुझी भेट घेण्यासाठी आलो, मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो, मी तर तुझे नेत्र उघडण्यासाठी आलो, परंतु तू काय करत होता? तुला काहीच गरज नव्हती. जेव्हा ते लोक येशूपासून देवापासून निघून गेले, देव पण त्यांच्यापासून दूर झालेला आहे. पवित्र शास्त्रात, वचनात हे स्पष्ट लिहिलेलं आहे. आज प्रियांनो, येशू ख्रिस्त हेच म्हणत आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे मी तुमची आत्मिक नेत्र उघडत आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना गरज आहे आत्मिक नेत्र उघडायची? यस प्रियांनो, आम्हाला गरज आहे, आणि त्यासाठी आम्हाला झटावं लागणार. उगाच नेत्र उघडत नाही. सकाळी सकाळी लहान लेकरं झोपलेले असतात, आणि शाळेचा वेळ होतो, आणि सुट्टीच्या नंतर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी लहान लेकरांना उठवा, हलून उठवा. उघडतात का डोळे? ते नाही, मम्मी झोपू दे आता. रोज 10 पर्यंत झोपायची सवय राहिली, आता 7ला उठवते मम्मी. नाही उघडणार डोळे. आमचं शरीर आळशी आहे. आमच्या शरीराला निश्चित झोपणं आणि आराम करणं आणि लोळणं हे आवडतं, आणि त्यावेळेस जेव्हा वेळ आलेले असतात, हलवले जातात, परंतु उठत नाही. त्याचप्रमाणे प्रिय, आत्मिकरित्या देखील आम्ही आळशी झालेलो आहोत. आम्ही निद्रित अवस्थेमध्ये आहोत. येशू येतो आणि आम्ही मूर्ख शहाण्यासारखं झोपलेलेच राहतो. आणि यासाठी प्रियांनो, आज जे जागे आहे ते येशूला भेटतील आणि बघतील. प्रेज द लॉर्ड. यासाठी या विषयाकडे आपण पुढे जात असताना, आज जर तुमचे नैसर्गिक डोळे आणि कान देवाने दिलेले, तर पहिले त्याचा कानाचा उपयोग करा. प्रेज द लॉर्ड. काय करायचं? कानाने देवाचं वचन ऐका. देवाने आपल्याला नैसर्गिक डोळे दिले, तर वचन वाचा. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला मुख दिलेले, तर त्याच्यातून देवाचा गौरव करा आणि प्रार्थना करा. है ना? कसं होईल? त्याच्या तुम्ही हाच प्रश्न विचारणे की पाळक साहेब, तुमच्या या सगळ्या गोष्टी मला पटलेल्या आहे, माझे देखील आत्मिक नेत्र मला उघडायला पाहिजे, पण कसं उघडणार? पहिली गोष्ट, जे नैसर्गिक गोष्टी आहे ते देवाच्या हाती द्या. प्रेज द लॉर्ड. निसर्गाने काय काय दिलेलं आहे? मला डोळे दिलेले कशासाठी? बघण्यासाठी. तोंड कशाला दिलेले? बोलण्यासाठी. कान कशाला दिलेले? ऐकण्यासाठी. डोळ्याने काय करायचं? आम्हाला वचन वाचायचं आणि निश्चितच ते बघायचं. त्याची गोडी तुमच्या आणि माझ्या निर्माण व्हायला. कान हे दिलेले देवाचे वचन ऐकण्यासाठी. आम्ही दिवसभर अनेक गोष्टी मोबाईलवर ऐकतो, परंतु देवाच्या वचनासाठी आम्ही मंदिरात येऊन देवाचं वचन ऐकत नाही. आम्ही म्हणतो आम्हाला ऑनलाईन ऐकायचं, आणि मी वारंवार संदेशात म्हणतो, ज्यांना ऑनलाईन ऐकूनच आशीर्वाद मिळते ते ऑनलाईन स्वर्गात जातील. ते ऑनलाईन स्वर्गामध्ये खरोखरच्या स्वर्गात जाणार नाही. देव म्हणाले, बघा हे ऑनलाईन हे स्वर्ग आहे, बघितलं, चल नरकात. देव हेच म्हणाल, बघा तू ऑनलाईनच सेवा बघितली, ऑनलाईनच अटेंड करत होता, हे ऑनलाईन स्वर्ग आहे, बघितलं, चला नरकात. ही पाप होणार आहे. हो, ऑनलाईन निश्चितच आहे, महत्वाचं आहे. ज्या गोष्टी आम्हाला मिळत नाही, ज्या गोष्टी आम्हापासून दूर आहे, ज्या गोष्टी आमच्या शक्य ते ऑनलाईन बघा. परंतु मंदिर जे देवाने तुम्हाला मला दिलं ते ऑनलाईन मंदिर नाहीये, हे जीवित मंदिर आहे, परमेश्वराने दिलेलं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये तुम्ही या आणि वचन ऐका. हे कानात
दुसरी गोष्ट ते स्तुती स्तवन केलं जातं. स्तुती स्तवन निरंतर करा, नुसतं मंदिरापुरतं नाही. बोलणं स्तुती निरंतर तुमच्या हृदयामध्ये आहे, तेव्हा तुम्ही देवामध्ये वाढणार, देवाच्या जवळ येणार. तुमच्या नैसर्गिक गोष्टी देवाच्या हाती द्या, तेव्हा आत्मिक गोष्टी देव घडणार. प्रेज द लॉर्ड. तुमचे हृदयाचे कान देव घडणार आहे, तुमचे आत्मिक नेत्र तो उघडणार आहे आणि तुमच्या हृदयामध्ये त्यांचे वचन हे प्रस्थापित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी माझ्या अंतःकरणामध्ये त्याची वचने कोरून ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. यस, या सर्व गोष्टी तुम्हाला घेऊन पुढे चालायचं आहे. आणि यासाठी प्रियांनो, आम्ही पहिले जितकं होईल तितकं नैसर्गिक डोळ्याचा उपयोग कमी करा, म्हणजे आत्मिक नेत्र उघडतील. प्रेज द लॉर्ड. लोक जगिक गोष्टीकडे जास्त हे नेत्र देतात, त्यामुळे आत्मिक गोष्टी उघडत नाही. हो प्रियांनो, आपण डोळे बंद करावा अशी इच्छा नाही, परंतु एक गोष्ट लक्षात, प्रार्थना करण्यासाठी काय करावं लागतं? प्रार्थना करण्यासाठी काय करावं लागतं? कोणते डोळे बंद करतो आपण? आपले देहिक डोळे बंद करतो, म्हणजे मग आपले आत्मिक डोळे उघडतील. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण डोळे बंदच करत नाही, म्हणजेच प्रार्थना करत नाही, मग हे आत्मिक नेत्र उघडणार तरी कसे? प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? कळतंय का? साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते की आपण देवाच्या साठी, प्रार्थनेसाठी देव वेळ देत नाही, त्यामुळे आपले बंद डोळे उघडेच असतात. आणि हे उघडे डोळे कसे काय देवाला बघू शकतात? प्रिया, आम्हाला अधिक अधिक वेळ सेवा, देहिक डोळे बंद करून आम्ही देवाच्या जवळ जाणार आहोत, तेव्हा आत्मिक नेत्र उघडतात. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी देवाने आत्मा दिलेला आहे. तो आत्मा तुमच्यामध्ये आहे, परंतु तो आत्मा खिन्न झालेला आहे, कारण की त्या आत्म्याला काहीच संधी तुम्ही देत नाही. तुम्ही म्हणता मी शहाण आहे, मी माझ्या मनाने चालल, मी पाहिजे तेव्हा मंदिराला जाईल, मी पाहिजे तेव्हा वचन वाचल, मग देव आत्मा करायला काहीच चान्स नाही आत्म्याला. जेव्हा आपण सर्व काही करायला लागतो, म्हणजे आत्म्याला आपल्या जीवनामध्ये संधी देतो, तेव्हा पवित्र आत्मा तुमचे नेत्र उघडतो, तुमच्या मुख उघडतो, तुमचे कान देखील उघडतो आणि अद्भुत गोष्टी दाखवतो, ऐकू येतात आणि अद्भुत गोष्टी तुम्ही बोलू लागतात. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आत्म्याने आम्हाला चालणं गरजेचं आहे. एक उदाहरणाकडे नेतो आणि मग मी संपवतो आणि आपण पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांच्या कृत्यांकडे जाऊया आणि एक नेत्र उघडलेले आपण बघूया. प्रेषितांचे कृत्य याचा 10वा अध्याय आणि त्याच्या अध्यायामधून काही वचन मी आपल्याकडे घेणार आहे. प्रत्येक समय मी जेवढे संदेश देणार आहे, प्रत्येक व्यक्तींचे डोळे कसे उघडले त्याकडे मी आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि आज पेत्राचे डोळे कसे उघडले किंवा पेत्रांचे विजन कसे प्राप्त झालेले याकडे आपण जाणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला असं दिसतं की पेत्र व कर्नेल या दोन, आता मी पूर्णकडे वाचणार नाही, आपण अवश्य हा 10वा अध्याय प्रेषितांचा घरी पूर्ण वाचा, ज्याद्वारे तुम्हाला काही गोष्टी कळतील आणि त्या गोष्टीला आपण आणखीन खोलात जाईल. वेळ अभावी मी तेवढं पूर्ण तुम्हाला देणार नाही, परंतु आज आपण 10व्या अध्यायाकडे जाऊया. आणि त्यामध्ये कर्नेल कोण होता? कर्नेल एक शताधिपती होता. कर्नेलियस इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे. आणि सेंच्युरियन म्हणजे तो शताब्दी होता, इटलीचा होता. तो हा निश्चितच यहुदी नव्हता, हा इटलीचा होता आणि रोमन होता. आणि त्यामुळे आज हा कर्नेल आणि एका बाजूला पेत्र जो यहुदी होता, या दोघांच्या गोष्टीचा ह्यामध्ये सहभागी केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण 10वा अध्याय आणि 2रं आणि 3रं वचन वाचा. कर्नेलच्या बद्दल लिहिलेलं आहे. तो नीतिमान होता, तो देवाचा भय बाळगणारा होता, लोकांना दान धर्म करणारा होता आणि देवाची नित्य प्रार्थना करणारा होता. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? आता आपण बरोबर आता त्या मार्गावर चाललोय. आता ह्या 3 वेगवेगळ्या संदेशामध्ये 3 वेगवेगळे कॅरेक्टर मी घेऊन तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करणार. लक्ष देऊन ऐका, कारण की याद्वारे निश्चितच तुमचे आत्मिक. तो नित्य प्रार्थना करणारा होता, हा यहुदी नव्हता. एक बाब लक्षात ठेवा. पुढे 3रं वचन, त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्ट पाहिले. आता काय झालंय? त्याला दृष्टांत. दिवस आहे,
दिवसा त्याचे देव त्याला काहीतरी दाखवत आहे आणि आपणाकडे देवाचा दूत येऊन म्हणतो, कर्नेल कर्नेल असे हाक मारताना त्याला दिसले. प्रेज द लॉर्ड. बघा, दिवसाच्या समय हा प्रार्थना करणारा नीतिमान व्यक्ती ह्या दर्शन बघत आहे, जरी तो यहुदी नसला तरी. आणि त्यानंतर तेव्हा तो भयभीत झालेला आहे आणि तो म्हणतो, बघा दूत काय म्हणतो, अंडरलाईन करा, तुझ्या प्रार्थना व तुझे दान धर्म देवासमोर स्मरणार्थ झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. बघा काय करत आहे, तो प्रार्थना करत आहे, तो काय दान धर्म करत आहे, तो दशमांश देत आहे. आणि परमेश्वराचा दूत कोण काय म्हणत आहे की देव आता मला हे सांगत आहे की कर्नेला तुझी प्रार्थना व तुझी धार्मिकता ही मी बघितलेली आहे. हो प्रियांनो, आम्हाला लोकांना दाखवायचं नाही, आम्हाला देवाला दाखवायचं. कारण की देव गुप्तदर्शी त्याला सर्व काही माहित आहे की कोण खऱ्या मनाने दान धर्म करतो आणि कोण विधी परंपरेने करतो, कोण दाखवायला प्रार्थना करतो आणि कोण खऱ्या मनाने प्रार्थना करतो. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, तेव्हा तो म्हणतो की शिमोन पेत्राला कडे एका माणसाला पाठव, तो सांबाराच्या घरी उतरलेला आहे आणि त्याला आपल्याकडे बोलाव. आणि आपल्याला असं दिसतं की त्यांनी, बघा आता 7व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, त्यांनी 2 चाकरांना आपल्या हुजरातले एका धार्मिक शिपायाला बोलवलं. कोणाला बोलवलं, अंडरलाईन करा, मिळालं वचन 7चा शेवट. त्यांनी धार्मिक शिपायाला बोलवलं. का बरं धार्मिक शिपायाला बोलवलं? नुसतं माणसाला तर आणायचं होतं ना, पेत्राला घेऊन यायचं होतं, लोकेशन सांगलं की तो लगेच आला असता. मग त्यांनी का असं धार्मिक शिपायाला निवडलं, काय वाटतं तुम्हाला? का धार्मिक शिपायाला त्यांनी बोलवलं असेल? कारण की त्याला माहित आहे हे कार्य देवाचं महान कार्य आहे आणि हे साधा व्यक्ती हे कार्यामध्ये चुका करू शकतो. जो धार्मिक आहे तो हे कार्य जे देवाची सेवा आहे ती सिद्धीस नेऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्हाला आणि मला देवाने धार्मिक बनवलंय तर कोणतं ना कोणतं कार्य अवश्य देणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी कोणाही शिपायाला सांगितलं नाही, त्यांनी शिपायामध्ये बघितलं की हा व्यक्ती, हा शिपाई धार्मिक ते आणि हे काम देवाच्या काम असल्या कारणाने त्याने धार्मिक शिपायाची निवड केलेली आहे. आणि त्या समय इथे बघा, वाचा आता त्याच्यामध्ये 11वं वचन. पेत्राला, इथे पेत्राला पण एक दर्शन झालं. इथे जसं कर्नेलला दर्शन झालं, दुसरी बाजू पेत्राला पण दर्शन झालं. 11 वचन वाचा. तेव्हा आकाश उघडलेले, मोठ्या चांदव्यासारखं. हुश फोटो दाखवतो, पेत्रवाला, पीटर प्राणीवाला. असा दृष्टांत त्याला झाला. एका बाजूला कर्नेलला दृष्टांत, दुसऱ्या बाजूला पेत्रा. दोघही धार्मिक आहे, लक्षात ठेवा. पेत्रा ऑलरेडी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मंडळीचा प्रमुख म्हणून कार्य करत आहे. कर्नेल हा देखील त्यांच्या टीम मध्ये किंवा त्या सैन्यामध्ये शताधिपती आहे, तो देखील प्रमुख आहे. दोघांची देवाच्या साठी ते कार्य करत आहे. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की पेत्र ह्या दृष्टांतामध्ये बघतो की एक, बघत चित्रामध्ये बघा की प्राणी असलेलं चांदवा किंवा एक आपण इथे बघत आहे ताट ज्याला म्हणतो, ते खाली उतरून पेत्राच्या समोर आलेलं आहे. आणि पेत्राला म्हटलं की पेत्रा उठ आणि मारून खा. पेत्रा उठ आणि मारून खा. हे सगळं कशामध्ये तो बघत आहे? दृष्टांतामध्ये. का दृष्टांतात बघत आहे? कारण की देवाने त्याला दाखवलं. कशाने बघत आहे देव? आत्मिक नेत्राने बघत आहे. प्रेज द लॉर्ड. हे खरोखर आहे का दुसऱ्यांना दिसेल का? हे नाही. त्याच्या आजूबाजूला अनेक लोक असतील, त्याचप्रमाणे हा कर्नेल होता, त्याच्या आजूबाजूला अनेक लोक असतील, परंतु आवाज आणि दृश्य कोणी बघितलेलं? कर्नेलनेच बघितलं, बाकीला कोणाला दिसणार नाही. यस प्रियांनो, जेव्हा तुम्ही देवात विश्वासात प्रार्थनेत चालतात, या सर्व गोष्टी देव तुम्हाला दाखवल, इतरांना ते दिसणार नाही. आणि या वेळेस पेत्राला ते दिसलं आणि दिसल्याबरोबरच त्याला म्हटलंय मारून खा. तेव्हा पेत्र म्हणतो नको नको प्रभू, कारण निषिद्ध आहे, अशुद्ध आहे, असं कधीही मी खाल्ले नाही. तेव्हा देव तू म्हणतो देवाने जे शुद्ध केलेले त्याला तू निषिद्ध मानू नको. देवाची आज्ञा मानणं त्याने काय केलंय? कबूल केलं नाही. का असं केलं असेल त्याने? सांगा बरं. का मारून खाणार नाही तू म्हटला? सांगा बरं, का असं का वाटलं असेल?
की देव म्हणतोय ना, आता त्याला माहिती आहे देव दर्शन कोणाकडून नाही, देव विजन कोणापासून आहे, देवापासून. मग देवाची आज्ञा का मोडतोय तो? सांगा बरं, असं का घडलं असेल? हा, कारण की पेत्र हा धार्मिक होता, परंतु धार्मिक असल्याबरोबर तो काय होता? यहुदी होता. आणि यहुदी कशाचा काय पाळत होते? नियमशास्त्र. नियमशास्त्रामध्ये अशुद्ध गोष्टी ह्या प्राण्यांमध्ये सगळं दिसतं, साप बीप काय काय, त्या गोष्टीकडे मी जाणार नाही. त्या गोष्टी मारून खायला काय होतं? हा गुन्हा होता. कारण की याद्वारे काय होतं? अशुद्धता आणि पाप त्यांच्या हातून घडू शकतं. नियमशास्त्रांनी ते शिकवलेलं होतं. आणि त्यामुळे तो म्हणतो की अरे हे कसं काय, नियमशास्त्रामध्ये हे जे प्राणी खायचेच नाही तेच सगळे आम्हाला उंट बिंट हे दाखवत आहे आम्हाला, देव हे कसं काय खाणार आम्ही, हे अशुद्ध आहे. पण देव काय म्हणतो? ते खा, ते खा. अद्याप देखील पेत्राला खऱ्या अर्थाने अर्थ कळालेला नाही. आणि काय लिहिलेलं आहे? 3दा असं घडलं, तेच वाणी आली, परंतु मग ते पात्र वर काढून घेण्यात आलेलं आहे. यस, पेत्र काय काय गोष्टी शिकण्यामध्ये जरा कच्चा होता. कारण की आपल्याला माहिती आहे योहानाच्या एंड मध्ये 3दा त्याला सांगितलं, माझ्या कोकरांना पाळ, माझ्या काय लिहिलंय, माझ्या मेंढरांना पाळ. आणि मग तो नाराज झालाय. प्रभू काय सारखं सारखं 3दा पेत्राने नाकारलं पण प्रभू येशू ख्रिस्ताला, हे देखील आपल्याला माहिती आहे. या 3-3चा आकडा पेत्राच्या सर्व बाजूला फिरवत होता. आद्या देखील 3 वेळेस वाणी झाली, परंतु पेत्राने ऐकलं नाही. हो प्रियांनो, एक लक्षात ठेवा, अनेकदा देव तुमच्याशी बोलतो ना, आम्ही आपलंच घोडं आपलंच पुढे घेऊन जातो आणि देवाचं अनेकदा ऐकत नाही. पण देवाने तरी देखील त्याला सोडलं का? पहिल्यांदा 3 वेळेस नाकारला तरी सोडलं नाही. आणि आपल्याला असं दिसतं की 3 वेळेस त्याने आज्ञा दिली तरी देखील देवाने त्याला सोडलं नाही. आणि पुढे आपल्याला असं दिसतं, विचारात पेत्र पडला की हे काय प्रकार आहे देवा. दिसलं तर सगळं काही आहे, देवाने दाखवलं हे पण खरं आहे, 3 वेळेस दाखवलं हे पण खरं आहे, मी काम केलं नाही हे पण बरोबर आहे, मग का देवा मला तू असं दाखवतो? हो प्रियांनो, अनेकदा देवाचे रहस्य गूढ तुम्ही आणि मी जाणून घेत नाही. आणि त्याच्यासाठी परत एक बार खोलीत तुम्हाला जावं लागेल, गहन गूढ गोष्टीकडे तुम्हाला आणि मला जावं लागेल. आणि इथे आम्हाला असं दिसतं की तो त्या गोष्टी समजू शकला नाही, पण विचार जरूर करू लागला, विचार करू लागला. हो प्रियांनो, फार महत्वाचं आहे. आणि पुढे असं लिहिलेलं आहे की मग ते 3 माणसं त्याचा शोध करीत आले आणि तेव्हा त्याला कर्नेल हा नीतिमान असून त्याच्या घरी बोलावलेला असा संदेश त्यांना दिला. आणि मग आपल्याला असं दिसतं की कर्नेल, वचन वाचा 23. कर्नेलने पेत्राला पेत्र एकट्याने गेला, पेत्राने आणखीन आपल्या बरोबर यहुदी जे त्याच्या बरोबरचे आणखीन मंडळी होती त्यांनाही तो घेऊन गेलेला आहे. पुढे 23 वचनामध्ये त्यांचा कर्नेलने, आता तो अधिकारीच होता, चांगला पाहुणचार सर्व लोकांचा केला. आणि मग यस, आता यहुदी लोक जे होते त्यांना तो संगती घेऊन तिथे गेलेला आहे. आणि पुढे असं दिसतं की 25 आणि 26 पेत्र आत जात असताना कर्नेल त्याला समोर गेला आणि त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. आता कर्नेल हा कोणत्या बॅकग्राऊंडचा होता? रोमन बॅकग्राऊंडचा. आणि रोमन लोक पाया पडत होते, जसे भारतीय संस्कृती पाया पडणे. पाया पडला तो. आणि आज्ञा पण आपल्याला ह्याच्यावरून कळतं, आपल्याला काय दुसरा आज्ञा काय लिहिलेलं आहे, तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको आणि त्याच्या पाया पडू नको व त्याची सेवा. पाया पडणं हे आपल्याकडे आपण मानत करत नाही. आपण कोणाच्या पाया पडू शकतो? देवाच्या शिवाय कोणाच्या देखील आपण पाया पडणार नाही. तेव्हा पेत्र काय म्हणाला? पण पेत्र उठून म्हणाला, उभे राहा, मीही तुझ्यासारखा मनुष्यच आहे, माझ्या पाया पडू नको. अनेकदा लोक पाया पडून घेतात, परंतु इथे पेत्र म्हणतो नको, मी मनुष्य आहे, माझ्या पाया पडू नको. निश्चित मी सेवक आहे, दास आहे, देवाने माझ्याबद्दल तुला दाखवलं, परंतु मी त्या योग्यतेचा नाही. आणि मग त्यांनी, आता मी पुढे पुष्कळ घेणार नाही, तो त्यांच्याकडे राहिला. आणि 31 वचनामध्ये परत एक वार तो कर्नेलच्या बद्दल चांगली साक्ष देत काय म्हणतो बघा. 31 वचन, कर्नेला तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे.
यस, देवाने तुझ्या समोर जे दान धर्म केले ते तू बघितलेले आहे. आणि मग पेत्र त्यांना भाषण देतो आणि भाषण दिल्यानंतर ते सगळेजण ऐकतात. आणि पुढे असं लिहिलेलं आहे की 44 वचनामध्ये पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणारे जेवढे पण रोमन लोक होते, आता त्याच्या ग्रुपचे सगळे लोक रोमन होते आणि पेत्राच्या बरोबर कोणचे लोक होते? यहुदी लोक होते ना. पेत्रा बरोबर कोणची मंडळी आली? यहुदी. आणि कोणाच्याकडे ते उतरले? कर्नेल ह्या इटलीच्या रोमन लोकांच्याकडे उतरले. भाषण चालू असताना एक महान गोष्ट घडलेली आहे जी आजवर आपल्यासाठी, जगासाठी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरलेला आहे. आणि तो टर्निंग पॉइंट हे आहे की वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. प्रेज द लॉर्ड. वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा. सर्वांवर म्हणजे कोण कोण? यहुदी लोक पण होते आणि इटलीचे लोक किंवा रोमन लोक होते, त्यांच्यावर पवित्र. आणि मग काय झालेलं आहे? मग पवित्र आत्मा परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झालेला. हे पाहून पेत्राबरोबर असलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुंत झालेल्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं. खूप आश्चर्य वाटलं की हे कसं होऊ शकतं. त्यांना असं वाटत होतं की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वर हा अब्राहमाच्या लोकांचाच परमेश्वर आहे. परंतु आता ते बघत होते की जो पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी आमच्या सर्वांवर उतरलेला आहे, यहुदी लोकांवर उतरलेला आहे, हा आता या रोमन लोकांवर पण उतरत आहे. आणि त्यांना फार नवल वाटलं की हे हो कसं शकतं. हे तर परके आहे, हे तर निषिद्ध आहे, हे तर अशुद्ध आहे, यांच्यावर पवित्र आत्मा उतरला तरी कसा. आता मला सांगा, प्राण्यांच्या बद्दल काय म्हणणं होतं देवाचं? आता सगळ्यांना कळालं असेल का देवाने असे प्राणी त्याला म्हटलं की मारून खा, की जे नियमशास्त्रामध्ये काय होते? निषिद्ध होते. का? कारण की देवाला दाखवायचं होतं की आता तुम्ही नियमशास्त्रामध्ये ह्या लोकांना अपवित्र मानतात, ह्या लोकांना निषिद्ध मानतात. हे यहुदी तर लोक आहे, ह्यांच्यासाठी देव नाही, ह्यांच्यासाठी परमेश्वर नाही. परंतु देव म्हणतो या पुढे जो कोणी माझ्याकडे धावा करणार, जो कोणी मागेल, मी त्यांना माझा पुत्र व कन्या बनवणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. आता नुसतं यहुद्यांवर प्रीती केलेली नाही, अब्राहमाच्या वंशजावर प्रीती केली नाही, तर जगावर एवढी मोठी प्रीती केली. याचं स्पष्ट चित्र आता त्यांना दिसलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं. आणि नुसतं आता पेत्राने बघितलं काही बाब, पेत्राने आपल्या बरोबर आणलेल्या इतर यहुदींनी पण आश्चर्य केलं त्या गोष्टीबद्दल. हो प्रियांनो, कितीतरी महान मोठी. आणि पहिला यहुदी तर ख्रिश्चन, पहिला यहुदी तर निश्चितच तारलेला व्यक्ती कोण होता? कर्नेल होता. आता प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहिला तारलेला व्यक्ती आता कोण झालेला आहे? कर्नेल झालेला आहे. इतिहासामध्ये कर्नेलची नोंद यासाठी घेण्यात जाईल की सर्वात पहिले यहुदीच्या बाहेर तर कोणत्या व्यक्तीचा तारण झाला तर कर्नेल व त्याच्या बरोबर जमलेले लोक होय. प्रेज द लॉर्ड. हे सर्व काही का घडत होतं? कारण की आपल्याला दिसलं की पवित्र आत्म्याने पेत्राचे नेत्र उघडले. पेत्राला उघडे नेत्र होते. पेत्राने अनेकदा येशूला पण बघितलं होतं, पेत्राने अनेक गोष्टी येशूने दाखवल्या बघितलं होत्या. परंतु पेत्राला एक नवीन गोष्ट देवाने दाखवलेली आहे. आणि जी कोणत्या स्वरूपात होती त्याला कळाले का? ते नाही कळाले. पेत्राला कळाले नाही, परंतु देवाने ते त्याला कळू देईल अशा गोष्टी त्याला दाखवलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकदा जेव्हा आम्ही देवाचे स्वप्न बघतो, देवाचे दृष्टांत बघतो, देवाचे विजन बघतो, अनेकदा आम्हाला कळत नाही, कारण की ते आमच्या बुद्धीच्या विचाराच्या पलीकडे असतात, कारण की ते देवापासून असतात. अनेक गहन गूढ गोष्टी असतात जे आम्हाला कळू शकत नाही, ते देव तुम्हाला दाखवतो. परंतु जे प्रार्थना येतात काही दिवसानंतर, काही समयानंतर देव त्याचा उलगडा देखील करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस. अनेकदा आम्हाला स्वप्न पडतात, अनेकदा आम्हाला देव दाखवतो, अनेकदा आम्ही देवापासून जातो, परंतु त्याचा शोध घेत नाही. ज्याला शोध घेतात त्यांना सापडतो. प्रेज द लॉर्ड. पेत्राने जर कर्नेलचं घर दाखवलं असतं आणि तिकडे गेला नसता तर पुढे काम झालं असतं का? नाही झालं असतं. देवाने कोणा दुसऱ्याला पाठवलं असतं. परंतु पेत्राने ऐकलं, तो गेला, ते स्वप्न त्याने घेतलं, त्याचा विचार करू लागला आणि विचार करत असताना त्याने संदेश दिला, देवाची सेवा करत राहिला आणि सेवा करता करता
त्याचे नेत्र उघडले आणि त्याला कळालं की अशुद्ध प्राणी कोणी नसून हे व्यक्ती आहे, हा समाज आहे, ज्याला यहुदी तर लोक म्हणत होते, जेंटाईल इंग्लिश मध्ये शब्द वापरला, हे लोक आहे. आणि येशू ख्रिस्त यापुढे म्हणतो, देव यापुढे म्हणतो की हे देखील अब्राहमाचे लोक आहे, ही देखील अब्राहमाची संतती आणि ही देखील अब्राहमाची प्रजा आहे. प्रेज द लॉर्ड. हे का घडलं हो प्रियानं? कारण की पेत्राचे आत्मिक नेत्र उघडल्याबरोबर कर्नेलचे देखील आत्मिक नेत्र उघडण्यात आलेले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बघा, कर्नेल तर काही बाप्तिस्मा झालेला आहे का? त्याचा नाही झालेला आहे. कर्नेल हा यहुदी आहे का? नाहीये. आपण त्याच्या वचनामध्येच पुढे बघितलं तर आपल्याला एंड मध्ये दिसून येतं 10व्या अध्यायामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की पेत्रचं भाषण संपल्यानंतर काय झालेलं आहे, त्याच्या लोकांनी त्या देवावर विश्वास ठेवलेला आहे. आणि पुढे आपल्याला दिसतं 48 वचन वाचा एंड मध्ये, या येशू ख्रिस्ताच्या नावात ह्यांच्या बाप्तिस्मा व्हा अशी आज्ञा केली. बघा, पहिले नेत्र उघडले आणि मग बाप्तिस्मा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, बाप्तिस्मा आणि नेत्र उघडण्याचं कनेक्शन आता तुम्हाला लक्षात आलेले, हे जवळपासच चालतं. इथे कर्नेलचे पहिले नेत्र उघडले आणि मग बाप्तिस्मा झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तापासून आजवर पहिले बाप्तिस्मा झाला आणि परमेश्वराने त्याला अद्भुत गोष्टी दाखवलेल्या आहे पुढे दिवसांमध्ये. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी एकपेक्षाशी कनेक्टेड आहे. आणि यासाठी प्रियांनो, या दिवसामध्ये तुम्ही आणि मी बाप्तिस्मा घेत असताना, तुम्ही आणि मी बाप्तिस्मा झालेला असताना आम्ही येशूकडे काय मागावं, आम्ही प्रार्थना करत असताना ते नेत्र जे देवाने तुम्हाला आणि मला दिलेले आहे, ते नेत्र देवाने उघडावे, हे आमची गरज आहे, ही आमची मागणी आहे. आणि यामुळे आम्हाला अनेक गोष्टी ज्या कळत नाही त्या गोष्टी देखील आम्हाला देव दाखवतो. हो प्रियांनो, आपण जर देवात चालतो तेव्हा आम्हाला देव निश्चितच त्याच्या नेत्राने चालवतो, त्याच्या पावलाने पुढे नेतो. आणि हे देखील गरजेचं आहे. अनेक जण ख्राइस्ट चर्चमध्ये किंवा अनेक जण प्रार्थना करत असताना, पाळक साहेब तुम्ही आमच्या डोक्यावर हात ठेवतात आणि काही पण विचारत नाही, आमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करत असतात, तर त्याच गोष्टीसाठी प्रार्थना करतात जे आमची खरी समस्या आहे. तुम्हाला कसं कळालं, तुम्ही कसे ओळखलं? आणि हे मी नव्हे, तो देव त्या समय कार्य करत असतो. प्रेज द लॉर्ड. मी नव्हे तर देव माझ्या मुखामध्ये वाणी घालतो, मी नव्हे तर पवित्र आत्मा ती कृती आमच्याद्वारे करून घेतो. प्रेज द लॉर्ड. ही देवाची योजना आहे. देव आम्हाला दाखवतो, देव आम्हाला नेत्र उघडतो आणि ही आपली एक ओळख आहे. प्रियांनो, किती दिवस आम्ही जगिक नेत्र द्वारे देवाला बघण्याचा प्रयत्न करणार? हे नेत्र, मोशेला परमेश्वर म्हणतो की हे नेत्राच्या द्वारे कोणी देखील देवाला बघू शकत नाही, कोणी देखील देवाला बघू शकत नाही. आणि हे नेत्र देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. याकोबाकडे जर आपण बघितलं तर याकोब देखील लवाळ होता, पळून चालला होता. परंतु आपल्याला असं दिसतं की बेथेल या जागेवर तो खडकावर आपलं डोकं ठेवून जेव्हा झोपलेला असता, त्याचे नेत्र उघडले आणि स्वर्गदूत खालून वर आणि वरून खाली जाताना त्याला दिसू लागलेले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही बाब तुम्ही आणि मी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. अतिशय गरजेचं आहे की जसं जुन्या करारामध्ये नेत्र उघडते, नव्या करारामध्ये आणखीन जास्त देव तुमची आणि माझे नेत्र उघडत असतो. त्यांनी बघितलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं की ही अद्भुत जागा आहे, याला मी बेथेल म्हणणार. आणि हे बेथेल म्हणजे कसंच आहे? देवाचे घर, देवाचे घर. आणि तिथे त्यांनी प्रॉमिस केलं की देवा, जेव्हा माझे कार्यक्रम यशस्वी होईल मी तुला दशमांश देईन. आणि तो वारंवार बेथेलला जाऊन प्रार्थना करत असे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, तुमचं घर कोणतीही जागा असेल, तो इथे खडकावर भेटलेला आहे. कर्नेलला कुठे भेटलेला आहे? निश्चितच त्याच्या घरामध्ये भेटलेला आहे. हा कुठेतरी ढाब्यावर होता, तिथे भेटलेला आहे. देव निश्चित वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला भेटतो. परंतु जर देवाच्या योजनेनं तुम्ही आणि मी चालतो, देव तुमचे आणि माझे नेत्र उघडू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. येशू
हा गुप्त राहू इच्छित नाही. येशू आपल्या दासाला दर्शन देणं, येशूने आपल्या दासाची भेट घेणं, येशूने आपल्या दासाला शिकवणं, देशाने गूढ आणि रहस्य हे खुले करणं हे देवाला आवडतं. किती जवळ आपण जावं, त्याची सहभागितेत फेलोशिप मध्ये जितकं जावं तितकं तुम्हाला देव जास्त भेट देईल. कारण की देवाची इच्छा आहे की माझ्या पुत्र आणि माझ्या कन्यांनी मला ओळखावं. आपण अनेकदा म्हणतो मुलं लहान असतात है ना, मुलं लहान असतात, मग आपण एवढं डिटेलमध्ये त्यांच्याबरोबर चर्चा करत नाही. का नाही करत त्यांच्याबरोबर? कारण की आपल्याला माहिती आहे लहान आहे, त्यांची बुद्धी कमी आहे. त्यांना कुठे आता घराण्याच्या बद्दल, आपल्या या कौतुकाबद्दल, या सर्व गोष्टीबद्दल किंवा आपल्या संघर्षाबद्दल आपण काय काय केलेलं आहे ह्या मुलांसाठी आपण असं सांगत नाही. पण जेव्हा मुलं मोठे होतात तसं तसं आपण त्यांना शिकवू लागतो. बघ तुझ्या आजोबांनी हे असं केलं होतं, तुझ्या आजीने असं केलं, तुझ्या घराण्यामध्ये आपण असं करतो, आपल्या घराण्याची परंपरा अशी आहे, आपल्या घराण्याच्या रीतिरिवाजच अशा आपण काय करतो त्या मुलांना आता शिकवू लागतो. आणि एकदा मुली आता संसार करणार, आई त्याला सांगते की बाळा हे बघ आता तुला संसारात जायचं, अशा 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 गोष्टी माझ्या आई वडिलांनी सासू सासऱ्याने शिकवले ते तू शिक, कारण की त्या तुला पुढे येऊन कामी जाणार आहे. वडील देखील आपल्या मुलाला सांगतो की बघ अशा अशा प्रकारे मी कुटुंब चालवलं आणि आता जबाबदारी तुझ्या खांद्यावर येणार आहे, तुला या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला पाहिजे. केव्हा शिकवतो? लहानपणी शिकवतो का जन्मताने? जेव्हा तो मॅच्युअर होतो. हो प्रियांनो, देवाची देखील इच्छा आहे जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो, देवामध्ये, वचनामध्ये, सामर्थ्यामध्ये मॅच्युअर व्हायला सुरुवात होतो. देव तुम्हाला दाखवतो, देव तुम्हाला शिकवतो यासाठी की जे गौरव प्रभू येशू ख्रिस्ताने जगात केले तेच गौरव आत्म्याच्या द्वारे तुझ्या हातून देखील घडावे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, कारण की तो आत्मा जो प्रभू येशूवर उतरला होता, तो आत्मा जो पेंटिकॉस्टच्या दिवशी शिष्यांवर उतरला, तो आत्मा जगातल्या प्रत्येक सेवकावर आज महान मोठा कार्य करण्यासाठी उतरलाय. तोच आत्मा आज तुमच्या आणि माझ्यावर आहे. परंतु प्रियांनो, तुम्ही आणि मी आपले नेत्र ह्यावरच भरोसा ठेवतो, आत्मिक नेत्राच्या गांभीर्याने घेत नाही. आपण आपल्या कानावर विश्वास ठेवतो, परंतु देवाच्या वचनासाठी आपण आपले कान देत नाही. आपले हृदय आहे, परंतु हृदयावर जगी गोष्टीसाठी आपण पुष्कळ गोष्टी घेतो, परंतु देवाच्या वचनाला कोरून ठेवण्यासाठी, त्याला आपल्या हृदयामध्ये कार्य करण्याची संधी देत नाही. आम्हाला मुख काय, परंतु आपण दुनियातल्या सगळ्या गोष्टी बोलतो, परंतु जगातल्या सर्व गोष्टी, परंतु देवाच्या गोष्टीसाठी आपले मुख उघडत नाही. साक्ष देण्यासाठी आपलं मुख जड होऊन जातं आणि या सर्व गोष्टी आपल्याला सांगतात की आम्हाला देवाच्या आत्म्याच्या कार्याची, सामर्थ्याची गरज नाही. आम्ही त्याच्याकडे गांभीर्याने घेत नाही. आणि त्यामुळे या संदेशाच्या द्वारे पेत्राच्या जीवनामध्ये आम्हाला असं दिसतं की पेत्राला देखील ही सेवा करत असताना देवाची इच्छा होती की पेत्रा, आता तुला नुसतं यरुशलेम पर्यंत मर्यादित राहायचं नाही, तर यरुशलेमच्या बाहेर, जे पेंटिकॉस्टच्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं काय, की पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त होईल, तुम्हाला सामर्थ्य होईल, मग यरुशलेम, शमरोने आणि गालिले आणि त्यानंतर पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्ष व्हाल. पृथ्वीच्या शेवटापर्यंत. पण यरुशलेमच्या बाहेरच जात नव्हते, ख्रिस्ती मंडळीच्या बाहेरच जायचं नाही म्हणतो. नगर आहे तर नगरच्या नगरमध्येच राहायचं, आम्हाला गावाच्या कुठे जायचंच नाही, असे वृत्तीचे लोक आहेत. हो प्रियांनो, देवाची इच्छा आहे किती दिवस घरामध्ये, किती दिवस मंडळीमध्ये, त्याच्या बाहेर देखील तुम्हाला साक्ष द्यायचं काम आहे. आणि ते साक्ष देण्यासाठी तुम्हाला सामर्थ्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. सामर्थ्याची गरज आहे. तेच पेंटिकॉस्टच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने जाता वेळेत तुम्हाला सांगितलंय, आज देखील तेच सांगत आहे की सामर्थ्य येईल आणि तुम्ही साक्ष व्हाल. प्रेज द लॉर्ड. परंतु सामर्थ्य आल्यानंतर ते सामर्थ्य बघण्याचे, ते सामर्थ्य घेऊन चालण्याची, ते सामर्थ्याचा लाभ घेण्याची तयारी तुम्ही आणि मी करत आहोत का? त्याच्यासाठी भुकेले ताणलेले आहोत का? शिष्य त्या माडीच्या खोलीवर प्रार्थना करत बसलेले होते. प्रेज द लॉर्ड. ते वाट बघत होते आणि जे वाट बघतात, जे प्रार्थना करतात, जे झटतात, त्यांना तो आशीर्वाद प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड. येशूचे आज्ञापालन त्यांनी केले की थांबा आणि वाट बघा, लगेच सुरू नका हो. आणि त्यांनी जेव्हा वाट बघितलं, पवित्र आत्मा उतरून आलेला. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी कोणाची वाट बघत आहे? पैसा येईल आणि मग माझं सुख होईल, काहीतरी कोणीतरी ऑफिसर पद मला मिळालं आणि मग माझं सुख होईल, माझ्या घरामध्ये सुनबाई येईल आणि माझं सगळं वातावरण, माझे नातवंड येतील आणि माझं सगळं बदलत. कशाची वाट बघत आहात तुम्ही? याच्याबद्दल गांभीर्याने विचार करा. जग व जगातल्या गोष्टी निश्चितच काही काळापर्यंत, काही क्षणापर्यंत तुम्हाला सुख देतील, परंतु जो आत्मा तुम्हावर उतरलेला आहे तो तुमच्याद्वारे अनेकांना ख्रिस्ताचे आशीर्वादाचे सुख देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वार्थी होऊ नका.
तुम्ही आणि मी विश्वासणारे लोक आहे, तुम्ही साक्ष देण्यासाठीच तयार केलेले. आत्मा उतरून तुमचं फार काही नाही तर तुम्हाला जसा पेत्राला कर्नेल पर्यंत घेऊन गेला आणि कर्नेल पासून आजपर्यंत अखेर सृष्टीमध्ये देव गाजवला गेलेला आहे, त्याचप्रमाणे पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यावर जेव्हा येतो तेव्हा ज्या गोष्टी तुम्हाला दाखवतो त्या गोष्टीच्या द्वारे तो अनेकांपर्यंत देवाचा आशीर्वाद घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज तुम्हाला आणि म्हणा आपले आत्मिक नेत्र उघडण्याची गरज आहे. आणि ते नेत्र उघडण्यासाठी तुम्हाला आणि मला फार कर्तृत्व करण्याची. हा पेत्र फार धार्मिक होता म्हणून आलं का तसं? तो फार आज्ञा पालन करणारा होता म्हणून त्याला प्राप्त झालं काय? नाही. हो प्रियांनो, आमच्या सांगुलपणामुळे, आमच्या धार्मिकतेमुळे हे मिळत नाही. हे कृपादान आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु कृपा कोणावर केली जाईल? जे कृपेचं महत्व जाणतात. कृपा कोणावर केली जाईल? ज्याला त्याचं महत्व कळतं. आम्ही समजा भिकाऱ्याला दिले चपाती आणि हे शिळ्या चपात्या खात नाही, चांगल्या ताज्या गरम तेलाच्या सुपाच्या चपात्या द्या मगच मी खाईल. देणार का कोणी त्याला? देईल का कोणी? नाही. जे आमच्याकडे आहे आम्ही ते तुला देतो, ते उत्तम आहे. ते उत्तम आहे. आम्ही कुत्र्याला किंवा गाईला नाही, म्हशीला नाही टाकलं, हे तुला देता का? आम्हाला माहित आहे ही चपाती चांगली आहे. प्रियांनो, देव देखील तुम्हाला उत्तम देतो, परंतु जेव्हा आपण त्या उत्तम सर्वोत्तम गोष्टीचं दान जे आहे त्याला दुर्लक्षित करतो, ते घेत नाही, त्याचा अपमान करतो, ते दान तुमच्यापासून निघून जातं. पेत्राने म्हटलं नाही 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 प्रभू, आम्ही तसं करणार नाही, लगेच ते निघून गेलेलं आहे. परंतु पेत्रावर कृपा होती, त्यामुळे परत प्रभूने ते क्लिअर केलं आणि आत्म्याच्या द्वारे कार्य, पेत्राच्या द्वारे कार्य झालं काय? मंडळी ते पेत्राने तयार केली का? पेत्राने म्हटलं पवित्र आत्मा उतरा 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 आणि ह्यांच्या ताबा घ्या, असं काही झालं का? नाही. पेत्राने काय केलं? संदेश दिला, काम देवाने आणि देवचं पवित्र आत्म्याने केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही काय नाही करायचंय. कर्नेल ह्याने काही विशेष काम केलं का? नाही. त्यांनी काय केलं? नुसतं दान धर्म करत होता आणि धार्मिकता त्यांनी दाखवलं. देवाने ते बघितलं आणि काम सुरू झालं. प्रेज द लॉर्ड. येस, आम्हाला जगाला दाखवायची गरज नाही. तुम्ही आपलं कार्य करत राहा, देवाची कृपा होईल, दया होईल आणि देव तुम्हाला निश्चितच देईल. परंतु ज्या समय देईल त्या समय मग त्याचा लाभ घ्या. सर्वांनी आश्चर्य केलं आणि लाभ काय झालेला आहे? त्यांनी सर्वांनी बाप्तिस्मा घेतला आणि मंडळीची स्थापना झाली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लाभ झाला. त्यांनी नुसतं घेतलं आणि खुश होऊन निघून गेले असं कुठेच लिहिलं नाही. त्यांनी म्हटलं आता आमची बाप्तिस्मा घ्यायची वेळ आहे आणि पहिली मंडळी स्थापन झालेली आहे या गावामध्ये. आज प्रियांनो, प्रभू तुमचा आणि माझा उपयोग करण्यासाठी आज तुमच्या आणि माझ्याशी बोलत असताना आज आपण पेत्राचं उदाहरण बघितलं. येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन काही उदाहरणाच्या द्वारे आपण पुढे संदेश बघणार आहे. बलामाचं एक उदाहरण घेणार आहोत, त्यावर आपण संदेश बघणार आहोत. आईचे म्हणजे अलिशाचं उदाहरण घेणार आहोत, त्याच्यावर एक संदेश बघणार. संदेश सगळे माझे तयार आहे, परंतु प्रियांनो मंडळी तयार नाही. कोणाला संदेश द्यायचा? ऑनलाईन संदेश द्यायला येतो का? मी प्रभू प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की उत्तम देणग्या आणि कृपादानाने तृप्त करण्यासाठीच तू आम्हाला निवडलेला आहे. ज्याला तू निवडतो त्यांना तू देतो आणि भरपुरीने देतो. पित्या, आज पित्या खरोखर आम्ही किती भुकेले आहोत, आम्ही किती तुझ्या दर्शनासाठी उत्सुक आहोत, आम्ही किती झटून शोध घेत आहोत याकडे तू बघत असताना प्रभू येशू मध्ये हो पित्या, पाप आणि अधर्मांची क्षमा कर. जे बांधलेले आहे, जे जकडलेले आहे, त्यांनी येशूसाठी धावावं, येशूसाठी मागावं, येशूच्याकडून कृपादानाची अपेक्षा बाळगावे. आत्मिक नेत्र हे प्रभू राया कधी देखील बंद होणार नाही. आज या जगामध्ये जर आमचे आत्मिक नेत्र उघडले, आज आम्ही ज्या येशूला बघतो, तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही अलौकिक देहाच्या द्वारे स्वर्गामध्ये येशूला बघणार आहोत. परंतु आज आम्ही हे नेत्र बंद ठेवले तर आम्हाला या जगामध्ये येशू नाही आणि जगाच्या नंतर देखील येशू दिसणार नाही. प्रभू राया हे कृपादानाच्या समजण्याकरता विजनरी आहे तू आम्हाला दे. ओ पित्या, तू आम्हावर कृपा कर, दया कर. पित्या, आम्ही ऐकणारे कान, तुझं वचन ऐकणार, मुखाच्या तुझी प्रार्थना व स्तुती करणं आणि नेत्राच्या द्वारे पित्या तुझं वचन वाचणं हे निरंतर सुरू ठेवलं, निश्चित देव आमच्याकडे बघणार, त्याची कृपा आम्हावर उतरणार, आमचे नेत्र उघडणार आणि आम्ही पित्या निश्चितच प्रभू येशू सारखं, आम्ही शिष्यांसारखं, आज आम्ही बलामासारखं, आज आम्ही निश्चितच याकोबासारखं, आज आम्ही अलिशासारखं अनेक गोष्टी बघणार आहोत आणि त्याद्वारे पवित्र पित्या
राष्ट्रांना तू आशीर्वादित करणार आहे, आमचा विश्वास आहे. हो पित्या, हे वचन आम्ही नुसतं ऐकून सोडून देण्यासाठी नाही, तर आम्ही तुझ्यामध्ये वाढण्यासाठी व्हावं असं होऊ दे. आता प्रार्थना करत असताना अनेकांच्या डोक्यावर तू हात ठेवणार आहे पित्या, त्या समय त्यांना तू आशीर्वाद द्यावे, त्यांचे नेत्र उघडावे आणि पित्या त्यांची सर्व समस्या प्रॉब्लेम मधून त्यांना बाहेर काढून येशू तुझ्या बरोबर चालावा अशी कृपा कर प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन.